नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. टेट परीक्षा आणि त्यातला गणिताचा भाग ऐकूनच थोडं दडपण येतं ना? पण काळजी करू नका, कारण आज आपण एका अशा भन्नाट रोडमॅपचा अभ्यास करणार आहोत ज्यामुळे गणितावर पकड मिळवणं अत्यंत सोपं होऊन जाईल. हे स्पष्टीकरण तुमच्या टेट गणिताच्या संपूर्ण तयारीसाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक ठरणार आहे. आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न अगदी पक्का बसलेला असतो, टीईटी गणितात जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे. प्रमाणित परीक्षा म्हटलं की थोडी भीती आणि ताण येणं अगदी साहजिक आहे, पण योग्य रणनीती आणि दिशा माहिती असली की हीच भीती कुठल्या कुठे पळून जाते. चला तर मग आज थेट याच्या मुळाशीच जाऊया आणि या प्रश्नाचं नेमकं उत्तर शोधूया. आजचा आपला हा प्रवासाचा मार्ग कसा असेल ते थोडक्यात बघूया. आपण टेट गणिताचा पाया समजून घेण्यापासून ते अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि डेटा हाताळणी या टप्प्यांमधून जाणार आहोत. आणि हो, शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आणि यशाचा मंत्रही पाहणार आहोत. तर सुरू करूया. सगळ्यात आधी पाहूया आपला पहिला भाग, टेट गणिताचा पाया. कोणत्याही इमारतीची मजबूती तिच्या पायावर अवलंबून असते, तसंच परीक्षेचा मूळ साचा समजून घेणं ही आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. बघा, हा जो एवढा मोठा अभ्यासक्रम दिसतोय ना, तो मुळात फक्त 4 मुख्य खांबांवर उभा आहे: अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि डेटा हाताळणी. बस, हा मोठा वाटणारा डोंगर आपण या 4 सोप्या आटोपशीर भागांमध्ये फोडणार आहोत. एका पाठोपाठ एक असे हे भाग आपण अत्यंत सहजतेने जिंकू शकतो. चला तर मग यातल्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या भागाकडे वळूया, अंकगणित. खरं सांगायचं तर हा नुसता संख्यांचा खेळ आहे. आता इथे संख्या पद्धती, अपूर्णांक, दशांश, टक्केवारी, नफा-तोटा, सरासरी, प्रमाण, वेळ काम आणि व्याजाची एक मोठी यादी आहे. ही यादी बघून थोडं दडपण येऊ शकतं, पण यातली सर्वात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं आपलं रोजच्या आयुष्यातलं व्यावहारिक गणित आहे. म्हणजे बघा, दिवाळीच्या सेलमध्ये आपण किती पैसे वाचवले हे काढणं म्हणजे नफा-तोटा आणि टक्केवारीच तर आहे. त्यामुळे घाबरायचं अजिबात कारण नाहीये. दैनंदिन जीवनातल्या याच संकल्पनांना फक्त सूत्रांची जोड द्यायची आहे. आता पुढचा टप्पा, बीजगणित आणि भूमिती. ही 2 नावं ऐकली की अनेकदा मनात धडकी भरते. पण खरं सांगू, हे विषय अत्यंत तर्कशुद्ध आहेत आणि थेट गुण मिळवून देणारे आहेत. बीजगणितात मुख्यत्वे चल व स्थिरांक, समीकरणे, बहुपदे आणि वर्ग समीकरणे हे 4च मूलभूत घटक आहेत. हे सगळं एका साखळीसारखं एकमेकांत गुंतलेलं आहे. एकदा का तुम्हाला समीकरणं कशी सोडवायची हे कौशल्य जमलं की हा पूर्ण विषय अगदी सहजपणे हाताळता येतो. आणि भूमिती अगदी साधी सरळ आहे. बिंदू, रेषा आणि कोनांपासून सुरू होऊन आपण त्रिकोण, चतुर्भुज आणि वर्तुळापर्यंत जातो. शेवटी येतं ते क्षेत्रफळ आणि घनफळ मोजणं. म्हणजे विचार करा, आपल्या घरासाठी नवीन फर्निचर घेताना आपण जशी जागा मोजतो ना, अगदी तसंच काहीसं. आकृत्यांच्या मदतीने हा भाग खरंच खूप सोपा आणि रंजक होऊन जातो. यानंतर येतो आपला चौथा आणि अभ्यासक्रमाच्या साच्यातील शेवटचा आधारस्तंभ, डेटा हाताळणी. माहितीचं दृश्य स्वरूपात व्यवस्थापन कसं केलं जातं हे समजून घेणं इथे खूप महत्त्वाचं आहे. यात प्रामुख्याने 4 भाग आहेत: आलेख, तक्ते, बारग्राफ आणि पायचार्ट. या वेगवेगळ्या दृश्य माध्यमांमधून माहिती कशी वाचायची आणि प्रश्न वेळेत कसे सोडवायचे हे आपल्याला यातून शिकायला मिळतं. आणि एक गुपित सांगू का, हा पूर्ण परीक्षेमधला अत्यंत स्कोरिंग आणि हमखास मार्क मिळवून देणारा भाग आहे. बरं, आतापर्यंत आपण सैद्धांतिक अभ्यासक्रम पाहिला. आता आपण एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, ती म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी. पाहूया तयारीसाठीच्या काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. ह्या 5 पायऱ्या म्हणजे तुमच्या यशाची शिडीच आहे. पहिली पायरी, दररोजचा न चुकता सराव. दुसरी गोष्ट, वेळ वाचवण्यासाठी शॉर्ट ट्रिक्स शिकणं. तिसरी पायरी म्हणजे उजळणीसाठी सूत्रांची एक वेगळी वही तयार करणं. आणि हो, वेळेचं भान ठेवून प्रश्न सोडवणं आणि मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करणं या शेवटच्या 2 पायऱ्या खूपच निर्णायक आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केवळ रस्ता माहिती असून उपयोग नाही, तर ह्या विशिष्ट रणनीतीची आणि सरावाची त्याला जोड मिळणं अत्यावश्यक आहे. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात प्रेरणादायी भागाकडे आलो आहोत, आपला यशाचा मंत्र. नेहमी लक्षात ठेवा, गणितात यश मिळवण्याचा एकच मार्ग आहे: सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वास. हे विधान खरंच खूप ऊर्जा देणार आहे. जर तुमच्या मनात आत्मविश्वास असेल आणि रोज कठोर सराव करण्याची तुमची तयारी असेल, तर या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हे 100% शक्य आहे. तर मंडळी,
आता हा सगळा अभ्यासक्रम, त्याची रचना आणि अभ्यासाची अचूक रणनीती तुमच्या समोर अगदी स्पष्ट आहे. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे, आज या रोडमॅपमधला कोणता विषय तुम्ही सर्वात आधी अभ्यासाला घेणार आहात? या साच्याचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि गणितातील यशाच्या दिशेने आजच तुमचं पहिलं भक्कम पाऊल टाका. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.